तरुणांचा आज विजय जल्लोष मुंबई महाराष्ट्र देशभरामध्ये होतोय। ठाकरे बंधू सुद्धा या जल्लोषात सहभागी होणार आहेत। मात्र गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला लढा, ठाकरे बंधूंनी दिलेला पाठिंबा आणि यानंतर केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे। आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत, त्यांचं टी शर्टच लक्ष वेधून घेतंय। हिटलर का बेटा झुटलाल असं त्यांनी यावरती लिहिलेलं आहे। संदीपजी, नक्की कोणावर रोख आहे? आज विजय जल्लोष सुद्धा आहे। आता एवढं पण नका की तुम्हाला कळलं नाही रोख कोणावर आहे। रोख कोणावर आहे ते टी शर्ट व्यवस्थित होत आहे आणि मला असं वाटतं आता मीडियाने पण उघडपणे बोलायला हरकत नाही, नाहीतर मग सगळं ट्रोल करतात तुम्हाला। त्यामुळे तुम्ही उघडपणे बोला की हिटलर का बेटा झुटलर म्हणून। मला असं वाटतं हा जो लढा या सगळ्या मुलांनी उभा केला, सोनम वांगचुक सर असतील, अभिजित असेल, त्यांचे सगळे तरुण सहकारी असतील, नुसते जंतर मंतरवर बसलेले तरुणच नाही तर या देशभरातली सगळी तरुणाई ही एकत्र आली। जेन झीला सगळ्या जेन ए टू झेड लोकांनी पाठिंबा दिला आणि मला असं वाटतं त्यांनी जो संघर्ष केला, त्यांनी जो लढा उभारला, त्या लढ्याचंही यश आहे। नक्कीच, पण आपण आसपासच्या देशामध्ये जर पाहिलं तर या जेनझीनेच त्यांचं सरकार नाकीनं मानलेले आहे। अनेक सरकारांचे राजीनामे सुद्धा घेतलेले पाहायला मिळतात। मात्र आता कुठेतरी अंडर एस्टिमेट करू नये असं सरकारला आता यामधून संदेश दिला गेला। निश्चितपणे मला असं वाटतं सरकारला हे कळलं, रादर मोदींना हे कळलं की प्रधानांचा राजीनामा नाही घेतला तर पंतप्रधानांना सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो, म्हणून मला असं वाटतं प्रधानांचा राजीनामा झाला। तरुणांना एक वाट, या संघर्षाला एक वाट करून देणं महत्त्वाचं आहे, कारण बरेच मागण्या आणखी प्रलंबित आहेत। बघा, या तरुणांनी एक सर्वात मोठी गोष्ट केली, सरकारबद्दल असलेली लोकांच्या मनातली भीती त्या तरुणांनी घालवली। हा मला असं वाटतं या आंदोलनाची सर्वात मोठी उपलब्धी आहे। विरोधक म्हणून काय नक्की बोध तुम्ही यामध्ये घेतले आहात? मी पाठिंबा तर दिलाच आहे, मात्र बोध काय घेतला? विरोधक म्हणून तर मला असं वाटतं सगळ्यांनी आंदोलन कशा पद्धतीने करावं हे या तरुण मुलांकडनं शिकण्यासारखं होतं। त्यांनी नुसतं आंदोलन नाही केलं आणि लोकशाहीचा उत्सव म्हणजे फक्त निवडणुका नाहीत, आंदोलन हा सुद्धा लोकशाहीचा उत्सव आहे, हे या तरुणांनी सिद्ध केलं। एकूणच जर बघितलं तर प्रल्हाद जोशी यांच्याकडे आता कार्यभार सोपवलेला आहे। पुढील भूमिका काय राहील, मनसेची काय राहील, किंवा एकूणच तरुणांच्या वतीने तुमची भूमिका काय राहील? प्रल्हाद जोशींना ऑल द बेस्ट। अच्छा, या विजय जल्लोषासंदर्भात काय सांगाल? थोड्याच वेळामध्ये तरुणाई या ठिकाणी जमणार आहे। नाही, आज तरुणाईचा विजय जल्लोष आहे आणि आम्ही त्याच्यात सहभागी होतो। आपण जर बघितलं तरुणांचा विजय जल्लोष आणि त्यामध्ये सहभागी होणार आहे। एकूणच या ठिकाणी जर बघितलं तर तरुणांच्या मागणीपुढे हे सरकार झुकलेलं पाहायला मिळते आणि त्यांची जी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती विरोधकांची पण आणि एकूणच तरुणांची, ती पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन ओमप्रकाश केवटसह स्वप्नील जाधव, G24 मुंबई।